पुढची बातमी. जलसंपदा खात्यातल्या भ्रष्टाचारावरून अजित पवारांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला. 1999 पूर्वी सत्तेवर असलेल्या युतीच्या कार्यकाळात पक्षनिधीसाठी जलसिंचन विभागांतर्गत असलेल्या पुरंदर सिंचन योजनेचे पैसे वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केला. निवडणुकीपूर्वी पक्षनिधीसाठी या योजनेचा खर्च 100 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला होता. त्यानंतर विलासराव देशमुख सरकारच्या काळात हे खातं माझ्याकडे आलं आणि आपण या प्रकरणाची चौकशी केली असता एका निवृत्त अधिकाऱ्यानं कबुली दिली की तत्कालीन जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी पक्षनिधीसाठी 100 कोटी रुपये आपल्याला वाढवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार आरोप करत असलेल्या कालखंडात 1999 म्हणजेच या साली जलसंपदा मंत्रिपदी भाजपचे एकनाथ खडसे होते. त्यामुळे अजित पवारांचा निशाणा भाजपवर असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्र कृष्णापुरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयांची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाही आहे. आणि असं होऊच शकत नाही. कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी असे असायला हवे. त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील. पण जे काही आहे अजितदादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं. मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी. अजितदादांच्या काळात जे झालं ते आता पण होते आहे. ते काय होत नाही असं नाही आहे. फक्त असे चेहरे बदलले, मार्ग बदलला, टॅक्टिक्स बदलली, खाण्याची पद्धत बदलली. पूर्वी अजित पवारांच्या काळामध्ये मसाला जास्त होता, आता तेल जास्त आहे. म्हणजे भाजीला चव आणण्यासाठी फक्त कळत नाही आहे. एवढंच फरक आहे तो. पण लुटणं तर चालू आहे, थांबलेलं नाही महाराष्ट्र लुटणं. या सगळ्या प्रकरणामध्ये, सगळ्या घोटाळ्यामध्ये, विभागामध्ये हे सुरू आहे राजरोसपणे. हा पैसा येतो कुठून हे अजित पवारांनीच काल सांगितलं. कशा फायली शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या. मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. शिंदेच्या बाबतीत आहे, शिंद्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या मिंध्यांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे ना. त्याच्यामुळे निवडणूक आयोग किंवा या राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो हे काय करत आहे? हे काही करणार नाही. जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली, ती कसली आली? तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका. तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला. रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का? तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा. 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे. 99च्या वेळेस ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं. पण आता इतक्या उशिरा हे सांगून तेव्हा अशी फाईल आली होती, त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही.
अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे. अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे.